जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी एक पेपर कट आलं होतं की सरळ सेवाची जी भरती आहेत ते MPSC द्वारेच घेण्यात येणार आहे. तर त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आपल्याला प्रश्न आले होते की सर, आत्ता जी पदभरती निघू शकते, DMER मध्ये लवकरच पदभरती निघण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर आरोग्य विभागातली पदभरती सुद्धा निघू शकते. आता महानगरपालिकेच्या वॅकन्सी निघत आहेत. त्यानंतर राहिलेले जे काही GMCच्या ग्रुप डीच्या पोस्ट आहेत, या सगळ्या पदभरती निघत आहेत. मग या सगळ्या पदभरती आहेत MPSC घेईल किंवा मग TCS IBPS हे घेतील, यांच्याविषयी आम्हाला खूप कन्फ्युजन आहे. तर याविषयी सविस्तर माहितीसाठी आज आपण व्हिडिओ घेणार आहोत. या पेपर कट विषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हे पेपर कट तर येत आहे, पण मी तुमच्यासाठी एक GR घेऊन आलेलो आहे. त्या GRच्या आधारावर आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. हा GR प्रसिद्ध झाला होता सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे 18 जुलै 2024 रोजी. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, राज्य शासनाच्या अधिपत्याखाली सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रीय आणि गट क मधील वाहन चालक वगळून सगळे जे संवर्गातील पद आहेत हे पद सरळ सेवेने MPSC द्वारे लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या GR विषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तर बघा, या प्रस्तावना त्याची दिलेली आहे. ती ही जी PDF आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये वाचून घ्या. यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती आपण कव्हर करणार आहोत. तर यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे की गट ब मधील अराजपत्रीय एक पद वगळून आणि गट क मधलं वाहन चालक हे पद वगळून बाकी गट ब आणि गट ड चे जितके काही पद आहेत ते MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आलेली आहे, समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बरेच विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन आहे की हे कधीपासून लागू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला सांगायचं तर या इथं वाक्यामध्ये पूर्ण त्यांनी डिटेल्स दिलेल्या आहेत. शासन प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS IOS कंपनी दर 3 वर्षासाठी म्हणजेच दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे की शासनानं 21 नोव्हेंबर 2022 रोजी एक TCS आणि IBPS या ज्या दोन कंपन्या आहेत, या कंपन्यांसोबत 3 वर्षाचा करार केलेला आहे आणि तो जो करार आहे तो 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 पर्यंत संपणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पूर्वी जेवढे काही ग्रुप क किंवा ग्रुप ब चे पद आहेत, हे पद TCS किंवा IBPS या दोन कंपन्यांद्वारेच सरळ सेवेने भरून घेण्यात येणार आहेत. जे काही पद 31 डिसेंबर 2025 नंतर म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून भरल्या जातील, हे पद मात्र MPSC द्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळं ही एक बाब खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या गव्हर्नमेंटनं TCS आणि IBPS या कंपनीला टेंडर दिलेला आहे आणि त्या टेंडरचा वेळ जवळपास अजून 1 वर्ष राहिलेला आहे. टेंडर देणारी कंपनी सुद्धा शांत बसणार नाही आणि टेंडर देणाऱ्या कंपनीच्या दबावाखाली सुद्धा महाराष्ट्र शासनाला पदभरती लवकर काढावी लागणार आहे. त्यामुळं 2025 मध्ये जेवढे काही ग्रुप क चे पदभरती काढणारे विभाग आहेत, त्या सगळ्या विभागामध्ये 2025 पूर्वी डिसेंबर 2025 पूर्वी जाहिरात येऊन पदभरती 100% होणार आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या कंपन्यांना टेंडर दिलेलं आहे त्या कंपन्यांच्या टाईपमध्ये, त्यांच्या करारामध्ये असा उल्लेख असतो आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाला ही पदभरती काढणं गरजेचं आहे आणि काढावीच लागणार आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर जितक्या काही पदभरती होतील त्या मात्र या IBPS किंवा TCS कंपनी न घेता डायरेक्टली MPSC परीक्षा घेणार आहे. तर बघा, यामुळं ज्या प्रशासकीय विभागांचे यापूर्वी कंपन्यांनी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे
तातडीने भरणं आवश्यक आहे, अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार 21 नोव्हेंबर 2022 व शासन निर्णय 4 फेब्रुवारी 2023 प्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कारवाई त्या स्तरावर करण्यात येणार आहे. बघा, यामध्ये सुद्धा त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे किंवा ज्या याच्यामध्ये पद रिक्त आहेत किंवा तातडीनं भरायचे आहेत, त्या विभागामध्ये जी पदभरती आहे ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्याच करार तत्वावर करण्यात येईल. म्हणजे IBPS आणि TCS याच कंपन्या घेतील. त्यानंतर राज्य पातळीवरील भरती प्रक्रिया करावयाची समितीचे शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कक्षेत आणण्याची कारवाई प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतात येतील. तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत नाहीत त्यांच्या पदभरतीची कार्यपद्धती समन्वय समिती शासन शिफारस करेल व त्याच्याच मान्यतेने पदभरतीची कार्यपद्धती जी आहे कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल. बघा, 1 जानेवारी 2026 नंतर ही कार्यपद्धती जी आहे ती शासन याच्यावरती धोरण निश्चित करेल. त्यापूर्वी जितक्या काही 2025 मध्ये पदभरती होतील या पदभरती TCS आणि IBPS या दोन कंपनीद्वारेच होणार आहे. हा GR जो आहे तो GR ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ह्या GR मी तुम्हाला कॉपी जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पेपर कट आलेला आहे या पेपर कटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 2026 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये सरळ सेवे भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि त्यावर शासनानं हा तोडगा काढलेला आहे. यामध्ये गट ब आणि गट क संवर्गातील सगळे पद 1 जानेवारी 2026 पासून MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंतची जी काही भरती आहे ही TCS आणि IBPS याच कंपन्यांकडून सुरू राहणार आहे आणि त्यामुळं TCS आणि IBPS कंपन्यांचा करार संपण्याआधी करार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आरोग्य विभाग असेल, त्यानंतर DMER असेल, महानगरपालिका असतील किंवा मग कोणत्याही इतर विभाग असतील, जे काही सगळे विभाग आहेत ग्रुप क चे, या सगळ्या विभागांमध्ये पदभरती निघू शकते. विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकमध्ये झालं किंवा वनरक्षक असतील किंवा तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, पेसाची भरती असेल किंवा त्याच्यानंतर आरोग्य सेवक असतील, या अशा बऱ्याच जे भरती आहेत या भरती होऊ शकतात. आता शासन जे निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथसुद्धा घेतलेली आहे. आता एक अर्जंटमध्ये तातडीनं अधिवेशन सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. या सगळ्या अनुषंगानं आता लवकरात लवकर ही पदभरती निघून होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत सगळ्या विभागांच्या पदभरती करून घेण्यासाठी शासन, त्यानंतर IBPS TCS कंपन्या ह्या सगळ्याच प्रयत्न करतील आणि तुम्हाला अभ्यासावर फोकस करायचा आहे. 100% भरती निघू शकतात. विद्यार्थी मित्रांचे डाऊट होते TCS आणि IBPS कधीपर्यंत एक्झाम घेतील आणि MPSC कधी घेतील, तर या सगळ्या गोष्टी आपण GR आणि पेपर कटच्या आधार घेऊन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.